विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स। मागील भागामध्ये आपण मूलद्रव्य, संयुग, मिश्रण म्हणजे काय याबाबत माहिती घेतलेली आहे। तर संयुग म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ। तर दोन किंवा अधिक घटक असलेल्या द्रव्याला मिश्रण असे म्हणतात। मिश्रणात मूलद्रव्ये किंवा संयुगे एकत्र येऊ शकतात। संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचं प्रमाण जे आहे हे निश्चित असते। मिश्रणामध्ये घटक पदार्थांचं प्रमाण निश्चित असतेच असे नाही। भेसळ हे एक प्रकारचे मिश्रणच होय। एखाद्या पदार्थात हानिकारक व अनावश्यक पदार्थ मिसळणे म्हणजे भेसळ होय। तर मिश्रण जे आहे या मिश्रणातील पदार्थ आपण भौतिक पद्धतीने वेगळे करू शकतो। मिश्रण म्हणजेच त्यामध्ये रासायनिक बदल होतातच असे नाही। तर मिश्रणातून आपल्याला अनावश्यक असणारे घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, निवडणे, वेचणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन, बाष्पीभवन यासारख्या सहज सोप्या पद्धतींचा वापर केला जातो। साहजिकच या भौतिक पद्धती आहेत आणि या भौतिक पद्धतीने आपण मिश्रणातून काही घटक वेगळे करू शकतो। या ठिकाणी आपण गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे या ठिकाणी स्थायू पदार्थ आणि द्रव पदार्थ जर असतील किंबहुना स्थायू पदार्थ एकमेकात मिसळले गेले असतील तर आपण चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे यासारख्या पद्धतीतून अनावश्यक असणारे किंवा मिश्रणामध्ये असलेले घटक आपण वेगळे करू शकतो। तर दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं की गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे यासारख्या सहज सोप्या पद्धतींचा उपयोग करून आपण मिश्रणातील काही घटक पदार्थ वेगळे करू शकतो। आता आपण द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती बघणार आहोत। म्हणजेच काही वेळेला दोन द्रव पदार्थ एकमेकात मिसळलेले असतात। काही वेळेला ते द्रव पदार्थ आपल्याला दोन द्रव वेगवेगळे दिसू शकतात। काही वेळा दोन द्रव पदार्थ एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळलेले असतात। मग अशा वेळेला हे पदार्थ कशा प्रकारे वेगळे केले जातात त्याच्या काही पद्धती आपण आहेत त्या बघणार आहोत। पहिली पद्धत आहे ऊर्ध्वपातन पद्धत, डिस्टिलेशन मेथड। आता ऊर्ध्वपातन पद्धत म्हणजे काय बघा। बाष्पीभवन पद्धतीमध्ये आपण बघितलं की पाण्याची वाफ होते आणि खाली क्षार शिल्लक राहतात। ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये काय केलं जातं, ही एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे। बघा, बाष्पीभवन ही भौतिक प्रक्रिया झाली तर ऊर्ध्वपातन पद्धत यामध्ये आपण रासायनिक पद्धतीचा उपयोग करतो। सो डिस्टिलेशन इज अ केमिकल प्रोसेस where a mixture made of two or more liquids with different boiling points can be separated from each other। काय केलं जातं या ठिकाणी बघा, तर दोन या फ्लास्क मध्ये दोन ज्यांचे उत्कलन बिंदू वेगवेगळे आहेत असे दोन द्रव पदार्थ घेतले जातात। उत्कलन बिंदूवर त्यांना उष्णता देऊन उकळवले जाते आणि ही जी वाफ आपल्याला मिळते त्या वाफेच्या सहाय्याने ही वाफ या ठिकाणी बघा गोळा होते। तर या ठिकाणी आपल्याला मिळणारं हे जे
द्रव पदार्थ आहे हा या पहिल्या द्रवापासून आपण वेगळा केलेला आहे. मग यासाठी कशा प्रकारे कोणकोणत्या पद्धतीने काम केलं जातं ते आपण बघूया. तो ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या साहित्याचा वापर केला जातो आणि कशा प्रकारे ही पद्धत कार्य करते ते बघणार आहोत आपण. या ठिकाणी हा जो चंबू आहे हा गोलबुडाचा चंबू किंवा हे बकपात्र घेतलं जातं. जर बकपात्र असेल तर त्याला या ठिकाणी अशा प्रकारे एक ही नळी दिसते तुम्हाला बघा, ही नळी असते. जर बकपात्र नसेल तर हा एक गोलबुडाचा चंबू घेऊन त्याच्यामध्ये 2 छिद्र असलेलं हे एक कॉर्क आहे म्हणजे रबरी बूच आहे, त्यात बसवलं जातं. 2 छिद्र असलेलं, कारण एकामध्ये थर्मोमीटर घातला जातो आणि दुसऱ्यामध्ये एक काचेची नळी जी या कंडेन्सर मध्ये सोडली जाते. तर अशा प्रकारे गोलबुडाचा चंबू असेल तर 2 छिद्र असलेलं हे रबरी बूच घ्यावं लागतं. जर बकपात्र आपण घेतलं तर 1 छिद्र असलेलं हा जर कॉर्क घेतला, हे रबरी झाकण घेतलं तरी चालतं. त्यानंतर एक शंकुपात्र, ही आहे संगननी कंडेन्सर, लोखंडी स्टँड आणि बर्नर किंवा स्पिरिटचा दिवा. आता ही रचना तुम्हाला चित्रात दिसते त्याप्रमाणे केली जाते. या बकपात्रामध्ये मिठाचं पाणी घेतलं जातं किंवा पाण्यामध्ये मीठ विरघळून म्हणजेच मिठाचं पाणी घेतलं जातं. या ठिकाणी बकपात्र असेल तर वरती रबरी बूच, त्याच्यामध्ये थर्मोमीटर बसवला जातो आणि अशा प्रकारे लोखंडी स्टँडला हे बकपात्र अडकवून खालून त्याला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता देण्याची सोय केली जाते. बकपात्राचं हे जे तोंड असतं या तोंडामध्ये ही संगननी बसवली जाते. संगननी पुन्हा एका लोखंडी स्टँडला अडकवलेली आहे. संगननीचं दुसरं टोक जे आहे त्याला रबरी हे लावून, थोडंसं तोटी लावून एका शंकू पात्रात ते जाईल अशा पद्धतीने याची रचना केली जाते. आता ही जे संगननी आहे या संगननीमध्ये वरच्या बाजूला बघा 2 आपल्या आतमध्ये एक नळी आहे, वरती एक नळी आहे. या ठिकाणी काय केलं जातं, कोल्ड वॉटर इन आणि वॉटर आउट. तर या चंबूतून जाणारं पाणी ह्या मधल्या नळीतून या शंकुपात्रात पडतं आणि वरून हा पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवला जातो. तर थंड पाणी आतमध्ये जाईल आणि बाहेर पडेल अशा प्रकारे या संगननीची रचना असते. आता कशा प्रकारे कार्य होतं बघा. जेव्हा आपण या स्पिरिटच्या दिव्याने याला उष्णता दिली जाते त्यावेळेला या मिठाच्या पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर त्याची वाफ होते. ही वाफ जी आहे ही वाफ या संगननीतून बघा जाते, दिसते तुम्हाला, या संगननीतून हिरव्या बाणाने दाखवली आहे ती जाते. संगननीच्या वरच्या बाजूला म्हणजे भोवताली काय आहे, थंड पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवला जातो बघा. कोल्ड वॉटर इनलेट, कोल्ड वॉटर आउटलेट. तर या थंड पाण्यामुळे हे वाफ जी आहे या वाफेचं पाणी होतं. म्हणजेच ही वाफ थंड होत जेव्हा होते तेव्हा द्रव रूपात येते आणि शंकू पात्रात आपल्याला काय दिसतं, तिचं थेंब पडताना दिसतायत बघा. पाण्याचे अशा प्रकारे द्रव रूपामध्ये पडणारे थेंब हे आपल्याला दिसतात. तर या मिठाच्या पाण्याची वाफ होऊन त्या वाफेचं पाणी, हे पाणी या संगननीतून जेव्हा शंकुपात्रात जातं तेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं. ही क्रिया पूर्ण होते त्यावेळेला या ठिकाणी पाण्याची वाफ पूर्ण झाल्यानंतर आपण बर्नर बंद केला तर या ठिकाणी खाली आपल्याला मीठ शिल्लक राहिलेलं दिसून येईल आणि हे जे पाणी आहे या पाण्याची चव घेतली असता ते पाणी आपल्याला शुद्ध आढळून येणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते पूर्णपणे वेगळं झालेलं आहे. तर अशा प्रकारे अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो. सो डिस्टिलेशन मेथड इज यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ liquids. So in distillation method, salt remains behind at the bottom of this round
bottom flask and all the water has been collected in the conical flask. So this is the method of distillation. तर ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये द्रवाचे ठराविक तापमानाला उत्कलन होतं, तसंच त्याचे संघनन सुद्धा होते. लक्षात ठेवा, ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये द्रवाचे ठराविक तापमानाला उत्कलन होते, तसेच त्याचे संघनन सुद्धा होते. आणि ढगातून पडणारं पाणी जे आहे ते बघितलं तर ते निसर्गतः शुद्ध असतं. कारण काय झालेलं असतं, तर बाष्पीभवन पद्धतीने या पाण्याची जी वाफ होते ती वाफ वर जाते. वर गेल्यानंतर तिचं संघनन होतं. म्हणजेच या ठिकाणी उत्कलन झाल्यानंतर वाफ झाली, त्याची संघनन होऊन जेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं तेव्हा पावसाच्या रूपाने येणारं पाणी हे शुद्ध असते. मात्र त्यामध्ये जेव्हा अनेक अशुद्धी मिसळतात, म्हणजेच वातावरणातील हवेमध्ये असणारे विविध कण त्या पाण्यात मिसळतात किंवा जमिनीवर ते पाणी येतं, तेव्हा जमिनीतील क्षार त्यात विरघळतात आणि ते पाणी अशुद्ध होते. तर ऊर्ध्वपातन पद्धतीने शुद्ध केलेले हे जे पाणी आहे, हे पाणी रासायनिक प्रयोगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याचबरोबर मोटारीची जी बॅटरी असते, तर या बॅटऱ्यांमध्ये मोटारीच्या बॅटऱ्या किंवा इन्व्हर्टर जे असतात त्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या, त्यामध्ये ऊर्ध्वपातन पद्धतीने शुद्ध केलेले पाणी वापरावे लागते. आणि अशा प्रकारे हे डिस्टिल्ड वॉटर या बॅटऱ्यांमध्ये वापरलं जातं. तर लक्षात ठेवा, ज्या द्रव घटकांच्या उत्कलन बिंदूमध्ये, म्हणजेच जे दोन द्रव आपण घेतले तर त्या दोन द्रव घटकांच्या उत्कलन बिंदूमध्ये जर बरेच अंतर असेल तर अशा घटकांचे ऊर्ध्वपातन करून त्यांना वेगळे करता येणं शक्य असते. तसेच या पद्धतीने गुलाबाच्या फुलातील सुगंधी द्रव्य मिळविण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो. अल्कोहोल तयार करण्यासाठी, सांडपाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्यासाठी, खनिज तेलापासून पेट्रोल मिळविण्यासाठी या डिस्टिलेशन म्हणजेच ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो. आता खनिज तेलापासून पेट्रोल मिळवण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड वापरली जाते. पुढची पद्धत आहे विलगीकरण पद्धत, सेपरेशन मेथड. आता एकमेकात न विरघळणारे दोन द्रव एकत्र केले असता आपल्याला दोन स्पष्ट थर दिसून येतात. या चित्रात तुम्हाला दिसते बघा. समजा पाणी आणि तेल आपण अशा प्रकारे एकत्र केलं तर तेल जे आहे हे आपल्याला वर तरंगताना दिसून येतं. म्हणजेच एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण स्थिर ठेवले असता आपल्याला त्यांचे दोन थर स्पष्ट दिसतात. So the liquids which do not mix with each other and form separate layers, these types of liquids are called immiscible liquids. Now to separate these two liquids, that is to separate immiscible liquids, a separating funnel, a special type of funnel is used. Now what is the specialty of this separating funnel? Now this funnel has a stop cock. See here, this is a stop cock to allow the flow of a liquid from it or to stop the flow of liquid from it. तर या विलगकारी नरसाळ वापरलं जातं. एकमेकात न विरघळणारे दोन द्रव वेगळे करण्यासाठी हे विलगकारी नरसाळे वापरले जाते. या विलगकारी नरसाळ्याला या ठिकाणी एक तोटी असते आणि ही तोटी आपण बंद करू शकतो, उघडू शकतो आणि हे दोन द्रव वेगळे करू शकतो. तर विलगकारी नरसाळ्याच्या सहाय्याने आपण
एकमेकात न विरघळणारे हे दोन द्रव वेगळे करू शकतो. उदाहरणार्थ आपण जर तेल आणि पाणी हे दोन द्रव एकमेकात विरघळू शकत नाही आणि मग हे दोन द्रव पदार्थ आपण मिश्रण करून काही वेळ स्थिर ठेवले असता त्यांचे दोन थर आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. मिश्रणातील या ठिकाणी याची रचना असते बघा, अशा प्रकारे हे विलगकारी नरसाळं असतं काचेचं. या ठिकाणी याला एक तोटी असते. ह्या तोटीच्या सहाय्याने आपण दोन थर जे आहेत ते वेगवेगळे करू शकतो. आता मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो. हाय डेन्सिटी लिक्विड रिमेन्स बिलो. ओके, two layers can be seen clearly. The heavier of the liquid remains below. जड असलेला द्रव खाली राहतो आणि हलका असलेला द्रव त्याच्यावर तरंगतो. So the lighter liquid floats on this layer, and so two liquids in a mixture can be separated by making use of this property. तर अशा प्रकारे जड द्रव खाली राहतो, हलका द्रव त्याच्यावर तरंगतो. या गुणधर्माचा उपयोग करून आपण मिश्रणातील दोन द्रव वेगळे करू शकतो. So when a mixture of two immiscible liquids is left undisturbed, two layers are clearly seen to have formed. बघा, लो डेन्सिटी लिक्विड, हाय डेन्सिटी लिक्विड, आणि मग मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो, हलका द्रव तरंगतो आणि या गुणधर्माचा उपयोग करून आपण मिश्रणातील दोन द्रव वेगळे करू शकतो. हा टॅप म्हणजे ही तोटी उघडून चंचू पात्रामध्ये आपण हा खालचा द्रव वेगळा घेतला. लगेच इथपर्यंत आल्यानंतर ह्या आपण तोटी बंद केली आणि दुसऱ्या चंचू पात्रात हा वरचा द्रव आपण घेतला. तर अशा प्रकारे एकमेकात न विरघळणारे दोन द्रव पदार्थ आपण विलगकारी नरसाळ्याच्या सहाय्याने वेगळे करू शकतो. पुढची पद्धत आहे अपकेंद्री पद्धत, सेंट्रीफ्युगेशन मेथड. आता आपण बघितलं की एकमेकात विरघळणारे द्रव पदार्थ आपण वेगळे केले, एकमेकात न विरघळणारे द्रव पदार्थ आपण वेगळे केले. परंतु काही द्रव पदार्थांमध्ये स्थायू कण आपल्याला दिसतात, पण हे कण अविद्राव्य असतात. अविद्राव्य असतात म्हणजेच काय, ते त्याच्यामध्ये विरघळू शकत नाही. परंतु आपण हे मिश्रण कितीही वेळ जरी स्थिर ठेवलं तरी त्यातील अविद्राव्य कण हे तळाशी बसत नाही. उदाहरणार्थ गढूळ पाणी, थोडेसे कण त्यातले खाली बसतात, बाकी गढूळ पाणी बघा आपल्याला तसंच दिसून येतं. तसंच दुधामध्ये आपल्याला काही पदार्थ बघा आतमध्ये आहेत ते दिसूनच येत नाही, ते ऑलरेडी आतमध्ये आहेत आणि आपल्याला ते वेगळे अविद्राव्य पदार्थ त्या ठिकाणी आहेत, स्थायू कण आहेत. या ठिकाणी गढूळ पाण्यामध्ये पण बघा आहेत काही, पण ते सगळे खाली बसलेले नाही आहेत. त्याचप्रमाणे शाई किंवा रक्त हे जे द्रव आहेत हे द्रव आणि अविद्राव्य स्थायूंची ही मिश्रणे आहेत. म्हणजे यामध्ये द्रव पदार्थ आहेत आणि काही अविद्राव्य स्थायू आहेत. मग हे पदार्थ वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धतीचा उपयोग केला जातो. काय होतं बघा, तर दूध, शाई, ताक ही मिश्रणे बराच काळपर्यंत स्थिर ठेवली तरी त्यातील अविद्राव्य कण तळाशी बसत नाहीत, कारण अशा मिश्रणातील स्थायूचे कण हे अतिशय सूक्ष्म आणि हलके असल्याने ते द्रवात सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात आणि त्यामुळे गाळणे, निवळणे या पद्धतीने सुद्धा हे कण द्रवांपासून आपल्याला वेगळे करता येत नाहीत. बघा, रक्त हे आहे
रक्ताचं जेव्हा सॅम्पल घेतलं जातं तेव्हा रक्तामध्ये पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, रक्तद्रव हे वेगवेगळे घटक आहेत, आपल्याला माहिती आहेत. पण हे वेगळे घटक या ठिकाणी रक्त जर बघितलं तर आपल्याला वेगळे दिसत नाही. मग अविद्राव्य स्वरूपामध्ये या पेशी आहेत, त्या वेगळ्या करण्यासाठी आपल्याला या अपकेंद्री पद्धतीचा उपयोग केला जातो. किंवा दुधावरती येणारं जे लोणी आहे म्हणजे स्निग्ध पदार्थ आहेत ते गोळा करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. तर काय केलं जातं बघा, तर मिश्रणामधील हे स्थायू कण म्हणजे द्रव आणि स्थायू यांच्या मिश्रणातून हे स्थायू पदार्थ वेगळे करण्यासाठी ही अपकेंद्री पद्धत वापरली जाते आणि हे आहे अपकेंद्री यंत्र. तर प्रयोगशाळेत द्रव आणि स्थायूच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी या अपकेंद्री यंत्राचा उपयोग करतात आणि त्या यंत्राला सेंट्रीफ्यूज मशीन असं म्हणतात आणि त्यावरून याला नाव आलंय सेंट्रीफ्युगेशन मेथड. अपकेंद्री यंत्र वापरलं जातं त्याला सेंट्रीफ्यूज असं म्हणतात. So a centrifuge machine is used to separate solids from a mixture of a liquid and solid. आता या ठिकाणी काय असतं बघा, तर पंख्याप्रमाणे वेगाने फिरणारी एक तबकडी असते आणि या तबकडीच्या कडेशी परीक्षा नळ्या अशा प्रकारे आपल्याला ठेवता येतात. तर हे अपकेंद्री यंत्र आहे. प्रयोगशाळेत द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी याचा उपयोग होतो. अशा प्रकारे ही तबकडी फिरते, पंख्याप्रमाणे फिरणारी एक तबकडी असते, त्याला परीक्षणाला जोडण्याची ही सोय असते बघा. अशा प्रकारे हे गढूळ पाणी घेतलं जातं किंवा दूध घेतलं जातं आणि त्यामुळे ह्या तबकडी फिरवून त्यातील स्थायू कण जे आहेत हे कण बघा तळाशी बसलेले आपल्याला दिसून येतात. आता काय होतं बघा, तबकडीला जोडलेल्या नळ्या जेव्हा वेगाने फिरतात त्यावेळेला या द्रव्यातील कणांवर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे एक बल निर्माण होतं. When the tubes attached to the teeth rotate at high speed, a force is generated which pushes the solid particles away from the center. So the components of a mixture get separated. The amount of centrifugal force. So because of the centrifugal force, denser particles are forced to the bottom while the lighter particles float on it. आणि त्यामुळे मिश्रणातील स्थायू कण जे आहेत हे तळाशी जमा होऊन द्रवापासून वेगळे होतात. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा मातीचे कण तळाशी जमा झालेले आहेत. तर दुधाची भुकटी तयार करणे किंवा दुधातील स्निग्ध पदार्थ वेगळे करणे, ताकापासून लोणी वेगळे करणे, गढूळ पाण्यातील स्थायू पदार्थ वेगळे करणे किंवा रक्तातील ज्या पेशी आहेत या पेशी वेगळ्या करण्यासाठी या अपकेंद्री यंत्राचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल तर वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा जे यंत्र स्पिनिंग होतं त्यावेळेला सुद्धा त्या कपड्यातील पाणी जे आहे हे पाणी बाजूला काढलं जातं आणि कपडे सुकवले जातात. ड्रायर मध्ये बघा, सो वॉटर फ्रॉम युअर क्लोथ्स, ब्लड सेल्स फ्रॉम द ब्लड प्लाझ्मा, these centrifuge machine has been used and with the help of this machine the blood cells can be separated and they can be examined. पुढची पद्धत आहे रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत, क्रोमॅटोग्राफी. आता एकाच द्रावणामध्ये जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात थोड्याशा प्रमाणात विरघळलेले असतील तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात. या ठिकाणी बघा, शाईचा जर एक थेंब आपण टाकला
तर ती शाई पुढे पुढे सरकत जाते, राईट. ही एक रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतच आहे. आता या ठिकाणी कशा प्रकारे केलं जातं बघा. तर एका चंचू पात्रामध्ये पाणी घेतलं जातं आणि गाळण कागदाचा एक लांबट तुकडा घेऊन त्याच्या कडेपासून काही अंतरावर बघा हा एक काय केला आहे, शाईचा ठिपका दिलेला आहे. हा कागद आपण जेव्हा पाण्यात उभा करतो आणि काही वेळानंतर त्या शाईचा ठिपका त्या गाळण कागदावर बघा आपल्याला चढलेला दिसून येतो. ही बघा, ही जी इंक आहे ही निळा या ठिकाणी शाईचा ठिपका दिलेला आहे, इंक स्पॉट. हा आपल्याला वेगवेगळे त्याचे रंग दिसून येतात. तर पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता, या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीमध्ये केला जातो. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, काही प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या रंगछटांचे 2 किंवा अधिक घटक पदार्थ असतात. बघा, निळा रंग, नारिंगी रंग, हा डार्क निळा, जांभळा, तर आपल्याला वेगवेगळ्या छटा दिसून येतात. तर अशा वेळेला हे पदार्थ त्यांच्या रंगछटांमधील वेगळेपणामुळे वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे ओळखू येतात. तर अशा प्रकारे या रंगाची पट्टी ठिपका आपण गाळण कागदावर ठेवून तो गाळण कागद पाण्यामध्ये काही वेळ जर स्थिर ठेवला तर अशा प्रकारे हे आपल्याला गाळण कागदावर वेगवेगळ्या रंगाचे छटा ज्या आहेत त्या काही उंचीवर आपल्याला दिसून येतात. तर असे पदार्थ ते परस्पर विरोधी व वेगवेगळ्या पदार्थांसाठी हे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात. बघा, अगदी टोकापर्यंत जात नाहीयेत, कमी अधिक प्रमाणात मागे राहतात. आपल्याला वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसून येतात. थोडक्यात द्रावकातील विद्राव्यता आणि गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्यांची क्षमता, या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत प्रामुख्याने केला जातो. हाच प्रयोग कागदाऐवजी खडू वापरून सुद्धा आपण करू शकतो. थोडक्यात पदार्थाच्या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केला जातो. आता याच पद्धतीचा उपयोग कुठे कुठे केला जातो तर औषध निर्माण शास्त्रामध्ये, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी किंवा मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. तर थोडक्यात आज आपण द्रव पदार्थ वेगळे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलेलो आहोत. तर एकमेकात मिसळलेले अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. या ज्या द्रव घटकांच्या उत्कलन बिंदूमध्ये बरेच अंतर असते अशा घटकांचे ऊर्ध्वपातन करून त्यांना वेगळे करता येते. एकमेकात न विरघळणारे दोन द्रव वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यासाठी विलगकारी नरसाळे वापरले जाते. मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असेल तो खाली राहतो तर हलका द्रव त्याच्यावर तरंगतो. या गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव वेगळे करता येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू पदार्थ वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धतीचा उपयोग केला जातो. आणि पुढची पद्धत आपण बघितली रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत. एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील
तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ आपण एकमेकांपासून वेगळे करू शकतो. तर अशा प्रकारे आपण ऊर्ध्वपातन पद्धत, विलगीकरण पद्धत, अपकेंद्री पद्धत आणि रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत या पद्धतींचा उपयोग करून मिश्रणातील पदार्थ वेगवेगळे करू शकतो. आज आपण मिश्रणातील घटक वेगळे करणे या पद्धती बघितलेल्या आहेत. या अगोदरच्या भागामध्ये आपण मूलद्रव्य, संयुग, मिश्रण हे बघितलेलं आहे. त्याचबरोबर धातू, अधातू, धातू सदृश मूलद्रव्ये यांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बघायचंय माझे सोबती कोण कोण आहेत. थोडक्यात आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. अ गटात काही शब्द दिलेले आहेत, ब गटात शब्द दिलेले आहेत. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हे काय आहे बघा? अधातू, संयुग, मिश्रण, मूलद्रव्य, संमिश्र की धातू? तर स्टेनलेस स्टील हे आहे संमिश्र. चांदी, धातू. भाजणीचे दळण, थालीपीठाची भाजणी काय आहे? मिश्रण, कारण अनेक घटक त्यामध्ये एकत्र केलेले असतात. संमिश्र म्हणजे काही ठराविक प्रमाणामध्ये ते घटक एकत्र केलेले असतात. मीठ, मीठ हे संयुग आहे. कोळसा, कोळसा हा अधातू आहे. आणि हायड्रोजन हे आहे मूलद्रव्य. तर बघा, धातू, अधातू, मूलद्रव्यांचे वेगवेगळे हे वर्गीकरण आपण अभ्यासलेलं आहे. धातू, अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्ये. तर संयुगे, मिश्रणे आणि संमिश्रे यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. संमिश्रांविषयी अधिक माहिती आपण पुढच्या इयत्तेत घेणार आहोत. आज आपण मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या विविध पद्धतींचा विस्ताराने अभ्यास केलेला आहे. आता लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते, बरोबर? मग का केलं जातं? तर या ठिकाणी बघा कोणती पद्धत वापरलेली आहे? तर अपकेंद्री पद्धत. तर ताकामध्ये काही स्थायूंचे कण असतात. हे सूक्ष्म व हलके असल्याने द्रवात सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात. तर ताकामध्ये असलेले हे पाणी आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच लोणी हे घुसळल्यामुळे हे स्निग्ध पदार्थ हलके असल्याने वर राहतात आणि ताकापासून लोणी वेगळे करता येते. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कपडे गुंडाळले जाते. मातीच्या भांड्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात आणि या छिद्रातून भांड्यातील पाणी पाझरते. तर पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन, बघा आपण ऊर्ध्वपातन प्रक्रियेमध्ये बघितलं वरती काय लावलेलं आहे? आपण संघननीचा वापर करतो आणि थंड पाण्याचा वापर केल्यामुळे ते पाणी लगेच काय होतं? थंड होतं. अशा प्रकारे या ठिकाणी त्या पाझरलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन आतील पाणी अधिक थंड होण्यासाठी उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. तर अशाच प्रकारचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.